महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ आज हिंगणघाट येथे सभा संपन्न झाली। या सभेचे मुख्य आकर्षण हे शिवसेना नेते उद्धव ठाकरे हेच होते। मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित शरद पवार यांना 9चे विमान नागपुरातून पकडायचे होते, त्यामुळे प्रथम त्यांचे, नंतर अमर काळे यांचे व मग ठाकरे यांचे भाषण असा क्रम ठरला। मात्र पुढे काहीच हातात नसल्यासारखे सगळे विस्कटले। शरद पवार, उद्धव ठाकरे आणि आपचे नेते संजय सिंग नियोजित वेळेत हजर असताना सभेत भाषणे देण्याची हौस भागून घेण्याची चढाओढ लागली होती। काही भाषणे झाल्यावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे भाषण सुरू झाले। नको तो इतिहास ते उगाळत असल्याची चर्चा पत्रकार कक्षात सुरू झाली। शेवटी त्यांना आवर्ते घेण्याची सूचना झाली, पण मोह आवरेना। तेवढ्यात शरद पवार यांनी खुद थांबवण्याचे सुचवले। त्यांनी थोडक्यात बोलणार असल्याचे स्पष्ट करीत काही विचार मांडले, लगेच निघालेही। अमर काळे यांनी प्रभावी भाषण सुरू केले। त्यातही स्टेजवरील राष्ट्रवादीचा एक फिरता नेता पक्षप्रवेश, पाठिंबा वगैरे सांगत व्यत्यय आणत असल्याचे चित्र होते।